मित्र हो, बघता बघता तुळशीचं लग्न लागून 15 दिवस उलटून गेले. मग प्रश्न पडतो, तुळशीचं तर लग्न लागलं, पण तुळशीरामचं कधी? कारण आता नवीन असे तुळशीराम, सखाराम, स्वप्नील, सचिन हे नव्या जोमानं पण आता लग्नाचा नवा डाव खेळण्यासाठी सज्ज झालेले आहे. कारण लग्नाचा सीझन चालू झालेला आहे. जसा एखादा शेतकरी नवीन पीक घेण्यासाठी जसं जोमानं कंबर कसतो, तसेच आता बापी मंडळी आपल्या तुळशीरामचं लग्न करण्यासाठी सज्ज झालेली आहे. पण मित्रहो, यामध्ये आता तरी निराशा दिसते. कारण जे थोडेफार लग्न जुळू लागले, जुळत आहेत, ते सुद्धा नोकरीवाल्याचेच, धनदांडग्यांचेच जास्त सोयरीकी दिसून येत आहे. प्रश्न असा पडतो की किती खूप अशी विदारक परिस्थिती आहे. कारण जर मोठाल्याचेच लग्न होत असतील, मग गरिबानं करायचं का? त्यांनी असंच इहलोकीचा प्रवास संपवायचा आहे का? का आत्महत्या करून मरून जायचं? खरोखर मित्र हो, लग्न समस्या ही एक आता राष्ट्रीय आपत्ती झालेली आहे. विनोद नाही, पण खरोखरच एक राष्ट्रीय आपत्ती झालेली आहे. कारण खूप मोठी विषमतेची दरी पुढच्या काळामध्ये पडणार आहे. आणि या विषमतेपोटी समाजात खूप मोठं अराजक माजणारे, परेशानी माजणारे म्हणून आत्ता मागं शरद पवार साहेबाला एका मुलानं पत्र लिहिलं. ते हसण्यावारी नाही की माझं लग्न जुळवून द्या, मी आभारी राहील. खरंच ही एक आता राष्ट्रीय समस्या झालेली आहे. आणि यासाठी सरकारनं सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. जसं एखादा मागास प्रवर्ग असतो, तसा बिना लग्नावाल्याचा त्याने एखादा मागास प्रवर्ग तयार करावा. जशा त्या प्रवर्गाला सोयी सवलती देतात, तशा या लोकांना काही सोयी सवलती द्याव्यात. काही जसं सरकारनं काही बेरोजगार होते मागं, त्यांच्यासाठी बेरोजगार मेळावे घेतले, काही लोक नोकऱ्याला लागले. तसं असं काही धोरण आखून ही जी बगर लग्नाची मंडळी यांच्यासाठी काही राष्ट्रीय धोरण तयार करावं, जेणेकरून याची लग्न होतील. आणि एक येणारं भविष्यातलं ते खूप मोठं संकट आहे, याच्यातून मुक्तता मिळेल. नाहीतर ही एक राष्ट्रीय डोकेदुखी होणार आहे. आणि सरकारला याकडे लक्ष देणं पडणारच आहे, भाग पडणारच आहे. म्हणून सरकारनं हा विषय हसण्यावारी न नेता याची दखल घ्यावी आणि खरोखरच या विषयावर काही चिंतन करून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून हा सोडवण्याचा प्रयत्न करावा, हीच मायबाप सरकारला विनंती आहे. मित्र हो, सत्य परिस्थितीवर व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला तर माझा खूप दिवसांनी हा लग्नावर व्हिडिओ आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.